तर नमस्कार मित्रांनो, मी सार्थक देसाई आपल्या पहिल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओवर आपले स्वागत करतो. तर मी सार्थक देसाई रत्नागिरीमध्ये राहतो आणि माझं एक नवीन यूट्यूब चॅनल मी ओपन केलं आहे, कोकण HD रायडर म्हणून. माझा हा पहिलाच व्लॉग आहे. तर काय बोलायचं आहे, काय करायचं आहे, काय मला सुचत नाही आहे. एकदम पूर्ण असं ब्लँक झाल्यासारखं झालं आहे, पण प्रयत्न करतो आहे ब्लॉग कसा येईल. जर मित्रांनो ब्लॉग आवडत असतील नाही म्हणजे एक एंटरटेनमेंट, परत नवीन काय अशा ठिकाणी फिरू, छोटे राईड्स मारू. रत्नागिरीमध्ये खूप काय फिरण्यासारखं आहे. तर आपण लवकरात लवकर सगळे व्हिडिओ रत्नागिरीमध्ये काय फिरण्यासारखं आहे आपण नक्कीच तुम्हाला दाखवू. आणि आता हा पहिला ब्लॉग असल्यामुळे काय बोलायचं आहे, कसं काय करायचं आहे, काय सुचत नाही आहे. पण ठीक आहे, आपण पुढे बघू काय होतं. रत्नागिरीमध्ये गणपतीपुळ्यापासून जायला 2 मार्ग आहेत. एक हायवेचा आहे आणि एक हा आतून वेतोशी मार्ग आहे. म्हणून हा वेतोशी रोड असल्यामुळे, कारण काय माहिती आहे, हा रोड एकतर खूप चांगला आहे आणि थोडासा लांब पडतो, पण ठीक आहे, पण चांगला आहे रोड. कारण या रोडला कसा जास्त गर्दी नसते आणि काय जास्त की खड्डे काय नाहीत. रोड खूप चांगला आहे. रत्नागिरीपर्यंत जाईपर्यंत खूप रोड चांगला आहे. आणि हायवेने गेलं तर बापरे, आता हायवेची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे गाडीची पण वाट लागते, सगळा चिखल रोडवर. त्याच्यापेक्षा हा एक रोड आहे तो मस्त आहे, खूप चांगला आहे. आणि आज मस्त पावसाने काय कृपादृष्टी केलेली आहे आमच्यावर, कारण आज काय पावसाची लक्षणं दिसत नाही आहेत. कारण आज सकाळ उठल्यापासून ऊनच दिसतंय. शक्यतो पाऊस संध्याकाळी येईल असं वाटतंय. असो, आणि पाऊस नसल्यावर जे क्लायमेट होतं आहे ना, मस्त एकदम सुंदर असं रस्त्याच्या दोन्ही साईडला पूर्ण ग्रीन हिरवं आणि मस्तपैकी वरून ऊन पडतंय. काय वाटतंय बघायला. एक इथे मस्तपैकी एक मोठं धरण आहे, ते बघा त्या साईडला हे मोठं मस्तपैकी असं धरण आहे. खूप सुंदर आहे. एक दिवस आपण जाऊया तिकडे बघायला. ते बघा, आपण इकडून दिसत असतं तर बघू शकता. मस्त धरण आहे आणि हा रोड पण खूप एवढा मस्त आहे ना, गाडी चालवायला पण काय मजा वाटते. एकच या रोडचा प्रॉब्लेम आहे की हा रोड आहे कमी, त्याच्यामुळे SD जर पुढे आली तर असं हे सगळं ट्रॅफिक लाईनीत लागत जातं. अच्छा जी, जरा साईड तो ओलावाले बघा कसं बघतायत वाकून ओला आहे गाडी मस्त. बघूया एक दिवस, अजून मी काय ट्राय केलेली नाही चालवून, पण बघूया एक दिवस आपण ट्राय करूया. ओलावर पण आपण ब्लॉग करूया. SD वाले भैया हमको जाने दो. असा मस्त आहे की SD ला ओव्हरटेक मारून पुढे आलेलो आहे. आता काही टेन्शन नाही, कारण SD इथे काय प्रॉब्लेम होत नाही. एक ठीक आहे, प्लेन चढाव उतार आहे, पण जास्त प्रॉब्लेम होतो तिकडे. जरा वर असं चढावं लागतं ना, चढ आहे, त्याच्यामुळे जाम प्रॉब्लेम होतो. SD मग हळूहळू जाते. जर समजा बायचान्स चुकून SD चा गेअर पडला नाही आणि पाठी आली तर वाट. हा एक मिरजोळ्यातूनच येताना, शिळे धरणाच्या इकडून येताना हा एक नवीन मस्तपैकी पूल बांधला आहे. मस्त आहे. बरेच दिवस या पुलाचं काम चालू होतं, फायनली झालं आहे, ओके झालं आहे. ह्या चढावाला जाम त्रास होतो, कारण आता तर पुढे ट्रक आहे ना, त्या ट्रकनी बघा केवढं ट्रॅफिक जाम होईल.
तर बायचान्स चुकून ओव्हरटेक मारायला भेटला तर ठीक. ट्रक वाले भैया हमको जाने दो. अब चलो. झेन गाडी पण काय वाटते आहे. हा हा हा, मस्त आहे गाडी. ब्लॅक ब्लॅक काचा लावल्या आहेत. आता रत्नागिरीमध्ये मस्तपैकी एक एअरपोर्ट झालं आहे. ते बघा इथं आहे एअरपोर्ट लाईन आहे. ही संपूर्ण या साईडनी अशी सगळी एअरपोर्ट लाईन केलेली आहे. त्या साईडला तिकडच्या साईडला एअरपोर्ट आहे. आता इकडून हळूहळू ट्रॅफिक जाम होत जाईल कारण पुढे ट्रक आहे ना तो. पण आपल्याला ह्या ट्रकांच्या पण पुढे ओव्हरटेक मारून जायचं. इथे खूप स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत. एवढे टाकलेले आहेत ना स्पीड ब्रेकर. तर आपण फायनली रत्नागिरी मेन हायवेला पोचलो आहे. आता आपण इकडून जाणार आहोत कुवारबाव साईडला. हो, एक सेकंड. ये देखो ये क्या है. नहीं मतलब ये कौन सी पोजीशन है गाड़ी चलाने की. न्यू स्टाइल. ओ काका आप वायरल हो गए आप. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही नक्कीच कळवा. आणि असेच आपण काय नवीन ब्लॉग आपण आपले येणार. आजचा हा पहिलाच ब्लॉग होता. एक प्रयत्न झाला. एक कसा झाला हे आपण बघूया व्हिडिओमध्ये. कारण आता तरी मला तरी काय माहिती नाही. एक प्रयत्न केलेला आहे ब्लॉग करायचा. ही सुरुवात आहे. बघूया कसं होतं आहे. आणि आपण नक्कीच कुठे इकडे तिकडे फिरायला जाऊ. तिकडे नक्कीच आपण ब्लॉग बनवू. तर आजचा ब्लॉग कसा झाला आहे हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि भेटूया मग नंतर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.